महाराष्ट्राने दाओसमध्ये 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या चौथ्या दिवशीचं हे यश आहे। आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यातल्या चौथ्या दिवशीचं वैशिष्ट्य काय आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रामध्ये एकूण 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे दाओसमध्ये सामंजस्य करार झालेत। आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। $83 करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक आहे। 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट या सगळ्या गुंतवणुकीतून आहे। एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे। देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबई जवळ असणार आहे। त्याबाबतचं भाष्य सुद्धा फडणवीसांनी केलंय। मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर 75% आहे। या गुंतवणुकीमध्ये एफडीआय कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत। म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत। एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे।